राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत। ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला इकडून सगळं ठेवायचं इकडून। चला विचारसागर तरंग 6वा, परिच्छेद तोच आहे 53वा। ज्ञान आणि व्यवहार यांच्यामध्ये विरोध नाही। ज्ञानामध्ये आणि व्यवहारामध्ये विरोध जर मानला तर तो कसा मानावा लागेल, व्यवहार कसा व्हायला आहे याच्यावर अवलंबून आहे। व्यवहार सत्य बुद्धीनं व्हायला आहे का मिथ्यात्व बुद्धीनं व्हायला आहे।
जर एखाद्या मित्रानं एका मित्राच्या पाठीवर थाप हाणली जोराची, त्याला चांगली लागली, याच्यात काय वाद नाही, पण त्याला क्रोध का येत नाही? खड्ड्यामध्ये मार. त्याची थाप जी पडली त्याच्या पाठीवर, ती त्यानं सत्यत्व बुद्धीनं मारली नाही. त्याच्या मारण्यामध्ये मिथ्यात्व बुद्धी आहे का नाही? आभासात्मक बुद्धी आहे तिथे. उलट मित्रानं थाप मारली म्हणून त्याला आनंद होतो, दुःख होण्याच्या ऐवजी आनंद होतो. आणि जर तीच थाप शत्रूंना हाणली तर तशीच थाप, अहो थाप जाऊ द्या, नुसता धक्का जरी लागला शत्रूचा तरी तू मला धक्का का मारलास, त्या ठिकाणी तो दुःख करून त्याच्या विरोधात भांडण काढतो. कशामुळं? सत्यत्व बुद्धी तिथे आहे का नाही? मग विरोध उत्पन्न होण्यासाठी व्यवहार कसा असावा लागतो? सत्यत्व बुद्धीनं असावा लागतो. आणि मिथ्यात्व बुद्धीनं केलेला व्यवहार हा कसा होतो? दुःखाला कारण होत नाही, म्हणजे तो विरोध करत नाही. म्हणजेच विरोधासाठी सत्यत्व बुद्धी आणि मिथ्यात्व बुद्धी ही कारण ठरली का नाही? कारण कोण ठरायले? सत्यत्व बुद्धी आणि मिथ्यात्व बुद्धी. दोषाला कारण सत्यत्व बुद्धी आहे आणि दोषरहित व्यवहाराला कारण मिथ्यात्व बुद्धी आहे. मग दोषरहित कर्म करण्यासाठी मिथ्यात्व बुद्धीने कर्म केलेले शास्त्र म्हणते हे विरोध करत नाहीत, दोष निर्माण होत नाही. मग ज्ञान हे कोण्या बुद्धीला विरोध करील? आता ज्ञानानं जर पाहिलं, आता हे ज्ञानच सांगितलं, पण आता ज्ञानाचा विचार करायचा. आता हे काय सांगितलं आणि ते कळालंही, पण आता ज्ञानाकडून विचार करायचा. ज्ञान कोणाला विरोध करतं? सत्यत्व बुद्धीला, है का नाही? सत्यत्व बुद्धीला का? कारण व्यवहार मिथ्या आहे. व्यवहार कसा आहे? मिथ्या आहे. आणि जीव तिथे त्या व्यवहाराला सत्य मानायला, जीव व्यवहाराला कसा मानायला? सत्य मानायला. मग ते ज्ञान काय करतं? व्यवहार तर सत्य नाही आणि जीव तर सत्य मानायला. मग त्या ठिकाणी बुद्धी कशी व्हायली? मिथ्याच्या ठिकाणी सत्य व्हायली, मिथ्या व्यवहाराच्या ठिकाणी कारण व्यवहार मिथ्याच होता असतो. व्यवहार कसा आहे? मिथ्याच होता असतो. सत्यत्व बुद्धीने केलेला व्यवहार सुद्धा मिथ्याच आहे, पण तो मानायला तयार नसतो. जीव त्यानं केलेला व्यवहार सत्य म्हणून बी करू द्या, पण तो मानतो का मिथ्या आहे म्हणून? मग मिथ्यात्व बुद्धीने केलेला व्यवहार जरी तो म्हणला मी सत्यत्वानं करायलो, तरी तो कसा व्हायलाय? मिथ्यात्वानंच व्हायलाय, है का नाही? म्हणजे तो सत्यत्व म्हणायलाय हे सुद्धा मिथ्यात्व होतं. तो जरी आता ते मिथ्यात्व बुद्धीनं व्यवहार करायला आहे आणि तो जरी म्हणला मी सत्यत्व बुद्धीनं करायलो, तरी मिथ्यात्वच बुद्धी नाही का नाही? मग ज्ञानी पुरुष मिथ्यात्व बुद्धीनं व्यवहार करतो का नाही? आणि जर ज्ञानी पुरुषाला विचारलं तुम्ही व्यवहार कसा करायलात, तर तो म्हणेल मी सत्यत्व बुद्धीनं करायलो. ते खरं आहे का? मग ज्ञान कोणाच्या विरोधात जाणार? ते जे सत्यत्व बुद्धी म्हणायला त्याच्याशी विरोधात जाणार ज्ञान. कारण
व्यवहार सत्यत्व बुद्धीत होतच नाही, कुणाचाच होत नाही. व्यवहार हा व्यवहारच कसा आहे, मग तो कोणाकडून बी होऊ द्या ना, संसारिकाकडून होऊ द्या का ज्ञानवानाकडून होऊ द्या, व्यवहारच कसा आहे, मिथ्या आहे. मग तो मिथ्या व्यवहार जर संसारिक करत असेल तर तो काय मानायला आहे, मी सत्यत्व बुद्धीनं करायलो. मग दोष हा व्यवहारात आहे का त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा नाही. नीट लक्ष देऊन ऐकायचं. त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही, त्याचं स्वरूप तर असंग आहे. व्यवहारापासून आत्मा कसा आहे, असंग आहे. आणि मग असंग आत्मा हा संसारिकाचाही आहे आणि ज्ञानाचाही पण आहे. असंगच आहे आत्मा. आत्मा कधीच संघामध्ये येत नाही, कारण तो निर्लेप आहे, त्याला लेप लागत नाही. संगताचा लेप कसा लागन त्याला, म्हणून तो निर्लेप आहे. मग तो संसारिकाचा असो की ज्ञानाचा असो, आत्म्याचं स्वरूप जसं आहे तसंच आहे. कोणी कितीही काही म्हणलं, मी आत्मा नाही, मी संसारिक आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, तरी पण तो करताही नाही आणि भोगताही नाही. मग म्हणायला आहे कसा, त्यानं म्हणून ना त्याच्या बुद्धीमध्ये दोष आहेत, त्याच्या बुद्धीमध्ये दोष आहेत. त्याला विपरीत ज्ञान व्हालंय. कशामुळं, बुद्धीतल्या दोषामुळं त्याला विपरीत ज्ञान का व्हालंय. मग विपरीत ते ज्ञान व्हायले, ते बुद्धीमुळं व्हायले. मग ते ज्ञान तरी काय करणार आहे. विपरीत झालेलं ज्ञान सुद्धा हे ज्ञानच आहे. आणखी त्याच्यात पुन्हा आणखी सूक्ष्मता, ज्ञान कसंही होऊ ते ज्ञानच आहे. ते ज्ञान काय करीत, प्रकाश तो प्रकाशच आहे, प्रकाश तो प्रकाशच आहे. मग तुम्ही ज्याच्यावर प्रकाश मारला त्याचं तिथं प्रकाशन करून देणं, ती वस्तू दाखविणं. कोणी बहिर्दिशेला बसलेला असो की देवाची पूजा करायला असो, बॅटरीनं जर दाबून बघितला, बॅटरीनं जर बघितलं कोण आहे, तिथं जर बहिर्दिशेला बसलेला असला तरी प्रकाश दाखवितोच. आणि पूजा करायला जरी त्या प्रकाशानं दिसला तरी तो प्रकाश, त्याच्यात प्रकाशाची काय दोष आहे का. तसं ज्ञानामध्ये काय दोष आहे का, त्या बुद्धीमध्ये दोष आहे. ती बुद्धी काय, सत्यत्व मानायली तिथं, आहे का नाही. मग सत्यत्व वस्तूच्या ठिकाणी ते धर्म नसताना, सत्यत्व हा धर्म नसताना सत्यत्व धर्म त्या बुद्धीच्या योगानं वाटायलेत. कारण बुद्धीनं तसा अनेक जन्मापासून निश्चय केलेला आहे की हे जगत सत्य आहे, हा देह सत्य आहे, हा व्यवहार सत्य आहे. असं त्या बुद्धीनं काय केलेलं आहे, ह्याच जन्मात केलेलं आहे का. अनंत जन्माचे संस्कार आहेत ते. आणि ते संस्कार एका जन्मामध्ये निघतील का बरं. पण वेदांत शास्त्र एवढं निश्चयानं बोलतं, इतकं निश्चयानं बोलतं की कितीही अनंत कालाचा जरी अंधार एखाद्या गुहेमध्ये असला, गुहेतला अंधार कधीपासूनचा आहे, जेव्हापासून सृष्टी निर्माण झाली, गुहा निर्माण झाली, तेव्हापासूनचा अंधार आहे त्याच्यात. आणि जर त्या ठिकाणी आपण जर ज्योत पेटवली तर तो अंधार म्हणतो का मी इतक्या दिवसाचा इथं, मी आताच निघणार नाही. तो अंधार प्रकाश झाल्याबरोबर निघून जातो तिथून. तसा आत्मज्ञान हा असा प्रकाश आहे, आत्म्याचं ज्ञान होणं असा प्रकाश आहे. तुमच्या कितीही जन्माचं अज्ञान असू द्या, त्या ज्ञानानं ते ताबडतोब निवृत्त होतं, है का नाही. पण प्रकाश तर करावं लागेल का नाही, ज्ञान तर करून घ्यावं लागेल का नाही. मग ज्ञान तसं
ऐकिलं आपण, मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, हे ज्ञान आपणाला, हे प्रकाश झाला, ज्ञान ऐकिलं, त्या ज्ञानावर बुद्धीनं राहावं का नाही? हो. त्या बुद्धीनं निश्चय करावा का नाही? ज्ञान व्हालंय पण निश्चय करीना बुद्धी, मग काय करावं? ज्ञान व्हालंय पण निश्चय करीना बुद्धी, कारण बुद्धी निश्चय आत्मज्ञान जो जाणी आपणा आपण तो स्वप्रमाणानं जोपर्यंत जाणत नाही, आपण म्हटलंय. शास्त्र सांगायलंय म्हणून आपण मानायचं का मी ब्रह्मरूप आहे? असं शास्त्र सांगायलंय. तत्त्वमसि तू ब्रह्मरूप आहेस असं शास्त्र उपदेश करायलंय, वेद उपदेश करायलाय. तत्त्वमसि तू ब्रह्मरूप आहेस, है का नाही? मग या बोधावर साधकानं काय मानायला पाहिजे? अहम ब्रह्मास्मी. त्यानं काय म्हणायला पाहिजे साधकानं? वेदाचा हा मंत्र कानावर पडला, कोणता मंत्र? तत्त्वमसि, ते तू आहेस, तसं म्हणल्याबरोबर साधकाच्या बुद्धीनं काय म्हणायला पाहिजे? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. त्यानं तू ब्रह्मरूप आहे म्हणलं की याला बोध काय व्हायला पाहिजे ऐकणाराला? मी ब्रह्मरूप आहे, है का नाही? ते म्हणाले तू ब्रह्मरूप आहेस, मग याला काय वाटायला पाहिजे? नाही, ते म्हणायले ब्रह्मरूप आहे मी, ते म्हणायले. अरे ते काय म्हणायले? तू ब्रह्मरूप आहेस, मग असं तुला वाटाव ना. म्हणून अहम ब्रह्मास्मी हा दुसरा प्रकारचा उपदेश आहे. म्हणजे महावाक्य कसे महावाक्य जोडलेत पहा. तत्त्वमसीचं उत्तर काय आहे? अहम ब्रह्मास्मी. मग हे पूर्ण उत्तर आहे का? पण अगोदर हा बोध होणं महत्त्वाचं आहे. मी ब्रह्मरूप आहे हा उपदेश होणं, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे हा उपदेश, याला प्रायमरी उपदेश म्हणतात, सुरुवातीचा, है का नाही? मग तो उपदेश तेवढ्यावर थांबावा का? नाही. सर्व खलविदम ब्रह्म. त्यानं मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान झाल्याच्या नंतर त्याला अनुभूती कशी यायला पाहिजे? मीच ब्रह्मरूप नाही तर सर्व ब्रह्मरूप आहे, आत्माच ब्रह्मरूप नाही तर आत्मा मीच आत्मा आहे असं नाही, तर माझा आत्मा ब्रह्मरूप आहे, है का नाही? मी आत्मावान आहे इतक्यावरच थांबायचं आहे का? कारण आत्मा केवढा आहे, कारण याच्यात फरक. तसं ज्ञान झालं मी आत्मरूप आहे असं जर ज्ञान झालं तर हे पूर्ण ज्ञान आहे का? मग आत्मज्ञान कशाला म्हणतात? आत्मा ब्रह्मरूप आहे याला आत्मज्ञान म्हणतात किंवा याला ब्रह्मज्ञान म्हणतात. आणि मीच आत्मा आहे असं म्हणण्यामध्ये याला आत्मज्ञान म्हणायचं, याला ब्रह्मज्ञान म्हणायचं नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान याच्यामधला फरक. मी आत्मा आहे, मी आत्मवान आहे असं जे ज्ञान होतं का, मी सच्चिदानंद आत्मा आहे असं ज्ञान होणं वेगळं, आणि मी ब्रह्मरूप आत्मा आहे असं ज्ञान होणं, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होणं, हे निसंशय ज्ञान आहे. आणि मी आत्मा म्हणण्यामध्ये संशय थोडासा, कारण व्यापक त्या ठिकाणी वृत्ती व्यापक कुठं व्हायली? आत्म्याच्याच ठिकाणी वृत्ती राहिली. आणि आत्मा केवढा आहे? देहापुरताच. आपण आत्मा कसा मानतो? आपण आपणाला केवढा मानत होतो? देहापुरतंच मानतोच ना आपल्याला. मग ते आत्मा आहे देहापुरता, कारण आत्मा विशेष स्वरूप आहे. कशाचं? सामान्याचं. आत्मा हे विशेष स्वरूप आहे ना, पण ते विशेष स्वरूप कोणाचं आहे? सामान्याचं आहे. आणि सामान्य कसं आहे? व्यापक आहे. मग सामान्य जे आहे ते विशेष आहे
सामान्य जे आहे तेच विशेष झालंय आणि जे विशेष आहे का ते सामान्यच आहे. या दोन्हीचा अभेद आहे का नाही? मग आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान न व्हायला काय झालं? कशात दोष येतो? काय कमी पडतं तिथं? कोणता संशय निर्माण होतो त्याला? आत्म्याला मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान न व्हायला काय झालं? पण मी देहवान आहे हे ज्ञान निवृत्त करून, मी देहवान आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी व्यावहारिक आहे हे ज्ञान निवृत्त करून मी आत्मरूप आहे, मी आत्मरूप आहे असं कोणाला ज्ञान व्हायला पाहिजे? जीवाला. हे ज्ञान कोणाला व्हायला पाहिजे? जीवाला व्हायला पाहिजे ना, कारण अज्ञान कोणाला आहे? मग ज्ञान कोणाला व्हायला पाहिजे? मग जीवानं मी देह आहे म्हणावं का मी आत्मरूप आहे म्हणावं? हा, आहे का नाही? पण हा मध्ये जीव आहे, आत्म्याच्या आणि देहाच्या मध्ये का? कारण देहामध्ये आत्म्याचा प्रकाश आहे, अंतःकरणामध्ये कुटस्थ चैतन्याचा. आत्मा म्हणजे काय? साक्षी चैतन्य, कुटस्थ चैतन्य आणि आत्मचैतन्य हे एकच आहेत, पर्यायी नाव आहेत. आणि त्याचाच प्रकाश, त्याचंच प्रतिबिंब अंतःकरणात पडलेलं आहे आणि ते प्रतिबिंब जीव झालाय. म्हणून ते जीवाचा जीवपणा खरा नाहीच. जीव हा खरा नाहीच. काय आहे ते? त्याची छाया आहे, त्याचं प्रतिबिंब आहे. कुणाचं? आत्म्याचं. आणि ते कशात पडलंय? अंतःकरणात पडलंय, है का नाही? आणि मग त्या ठिकाणी ते जीवत्व निर्माण झालंय. तो आभास जीव आहे, है का नाही? मग तो आभास कुणाचा आहे? त्या अंतःकरणाचा आहे का आत्मचैतन्याचा आभास आहे का नाही? मग ज्या अर्थी तो जीव मी देहवान आहे असा म्हणतो, हे त्याचं म्हणणं सत्य आहे का? हा, त्याचं म्हणणं. आणि जरी तो म्हणत असला त्याच्याकडून तरी ते सत्य आहे का? त्याच्याकडून सुद्धा सत्य नाही. ते म्हणायला ही त्याची भ्रांती आहे, ही त्याची भ्रांती आहे. मग ही त्यानं मान्य करावी का नाही त्या जीवानं? की मला आता भ्रांती झाली, शास्त्र म्हणायला लागलंय हे जीवा तू कोण आहेस? आत्मरूप आहेस. मग मी जीव नाही, मी देह नाही, मी आत्मरूप आहे असं त्यानं निश्चय करावा त्याच्या बुद्धीनं. मग त्याच्या ठिकाणी असा निश्चय का व्हायना झाला? तर बुद्धीमध्ये निश्चय करणारी कोण आहे? बुद्धी आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान का व्हायना त्या बुद्धीमध्ये? त्या बुद्धीमध्ये दोष आहेत, दोष, है का नाही? कोणते दोष आहेत? मल आणि विक्षेप, है का नाही? विक्षेप, मल हे दोष आवरण करून राहिलेत तिथं, है का नाही? आणि ते निवृत्त केल्यावर तीच बुद्धी पुन्हा काय म्हणेल? मी आत्मरूप आहे. तीच बुद्धी काय म्हणेल? म्हणजे तोच जीव काय म्हणेल? मग मी आत्मरूप आहे. पण त्या ठिकाणी तो जीवातून मुक्त झाला का नाही? जर तसा म्हणू लागला मी देहवान नाही, है का नाही, मग मी कोण आहे? आत्मवान आहे. मग त्या ठिकाणी त्याचं जीवत्व गेलं का नाही? देहावरचा अहम अध्यास गेला का नाही? मग त्याला आत्मज्ञान झालं का नाही? है का नाही? मग त्या ठिकाणी त्याला आत्मज्ञान जर झालं त्यानं तेव्हा तितक्यावर थांबायचं का? तो जीवनमुक्त झाला, जीवातून मुक्त झाला. आत्म्याच्या ज्ञानात जीवातून मुक्तता आहे म्हणजे त्याला जीवनमुक्तता म्हणायचं. आणि त्या आत्म्याला मी ब्रह्मरूप आहे असं ज्यावेळेस ज्ञान होईल त्यावेळेस त्याला विदेहमुक्तता, तिथं त्याला ती विदेहमुक्तता आहे. मग जीवनमुक्तता आणि विदेहमुक्तता
ह्या ज्या 2 मुक्ती सांगितल्यात वारकरी संप्रदायानं, ह्या 2 मुक्त्या जीवानं संपादन करून घ्याव्यात. अगोदर जीवनमुक्त व्हावं आणि नंतर विदेहमुक्त व्हावं, है का नाही. पण अगोदर जीवनमुक्तता ही पदरी पाडून घ्यावीच. ती पदरी पडली की विदेहमुक्तता हायच. सूर्य उगवला की तो मावळणारच आहे. सूर्य उगवल्यावर तो मावळणारच आहे. तशी जीवनमुक्तता जर पदरी पडली की विदेहमुक्तता ही कायमची आहे म्हणजे आहे. विदेही मुक्त तो होतो म्हणजे होतो, पण जीवनमुक्त व्हायला पाहिजे. आणि मग असा जीवनमुक्त जर पुरुष झाला तर त्याचा व्यवहार कसा होईल हो? सत्यत्व बुद्धीनं होईल का? मग असा व्यवहार मिथ्यात्व बुद्धीनं ज्याचा होतो तो मुक्त आहे असं शास्त्र सांगतंय, है का नाही. मग ज्याचा व्यवहार सत्यत्व बुद्धीनं व्हायलाय त्याला काय म्हणावं मग? है का नाही. बद्धच आहे ना तो. मुक्त कशाचा आला? तो बद्ध आहे. बद्ध का? कारण त्याच्याकडून जे प्रकाशन व्हायले, त्याच्या बुद्धीकडून जे प्रकाशन व्हायले ते बद्धतेचं प्रकाशन व्हायले, भ्रमाचं अज्ञानातून प्रकाशन व्हायले, म्हणून तो बद्ध आहे का नाही. मग त्याच्या ठिकाणी वासना राहतात आणि त्याच वासना सूक्ष्म देहाला घेऊन अनंत जन्मामध्ये फिरत राहतात, है का नाही. तो भोग घेण्यासाठी मग किती वासना येतात? अनेक विषयाच्या, अनेक जन्मातल्या अनेक वासना येतात. त्या वासना काही संपत नाहीत. किती बी तुम्ही जन्म घेऊन त्या पूर्ण करा. अग्नीमध्ये लाकूड टाकलं तर अग्नी कमी होत नाही, वरचीवर अग्नी वाढतच जातो. आणि जर तो अग्नी कमी करायचा असेल तर त्या अग्नीमध्ये सरपण टाकायचं बंद करावं लागेल, है का नाही. म्हणजेच वासना खंडित कराव्या लागतील. वासना उत्पन्न होऊ द्यायला जमायच्या नाहीत. आणि जर वासना उत्पन्न होत असलेल्या प्रतीतीला येत असतील मग त्या वासना अज्ञानाच्या आणि त्या वासना ज्ञानाच्या, ह्या 2 वासनामध्ये काय फरक आहे? तर एक सद्वासना आहे आणि एक असद्वासना आहे. त्याच असद्वासनाला म्हणतात आभासात्मक वासना. ती वासना कशी आहे? हां. आणि ज्या सद्वासना येतात, सद्वासना येतात, ती सद्वासना परमार्थाला लावते. सद्वासना काय करते? परमार्थाला लावते. ना असद्वासना संसाराला लावते, कारण ती असद्वासना आहे का नाही. म्हणून वासना जर ठेवायची असेल तर सद्वासना ठेवावी, है का नाही. मग त्या सद्वासनेमध्ये सत्यत्व बुद्धी नसते. सद्वासनामध्ये सत्यत्व बुद्धी नसते आणि असद्वासनेमध्ये सत्यत्व बुद्धी असते. म्हणून सत्यत्व बुद्धीनं भोगलेली वासना ही पापाला कारण आहे. सत्यत्व बुद्धीनं असद्रूप भोगलेली वासना ही पापाला कारण आहे. आणि मग सद्रूप वासनेने भोगलेली वासना सद्रूप ती पुण्याला कारण आहे का नाही. मग ती सद्गतीला कारण आहे. ती वासना सद्गतीला कारण आहे आणि सद्गती ही मोक्षफलापर्यंत नेऊन घालती. सद्गती तो मार्ग जो शास्त्रानं वेदानं सांगितला आहे ती सद्गती. त्या सद्गतीनं गेलं तर मोक्ष हमखास मिळतो म्हणजे मिळतो. मग ज्या वेळेस ज्ञान होतं, परमार्थात आल्यावर ज्ञान होतं, तर त्या ज्ञानानं काय होतं? अंतःकरण हे नाश पावत नाही, व्यवहार संपत नाही, व्यवहार नीट होतो.
व्यवहार नीट होतो. कशाने? ज्ञानाने. आणि अज्ञानानं व्यवहार बिघडतो. अज्ञानानं व्यवहार कसा होतो? चुकीचा होतो, है का नाही? आणि ज्ञानाने व्यवहार बरोबर होतो, है का नाही? जर समजा मोटराचे वायर माहीतच नाहीत कोणतं कुंकड असतंय आणि त्यानं वायर जोडले आणि मोटर काय झालं, पाणी उली मारू लागली थोडं थोडं. मग त्या ठिकाणी तो म्हणतो काहीतरी लाईनीमध्ये दोष आहे, नाहीतर टाटरमध्ये तरी दोष आहे, नाहीतर मोटरात तरी दोष आहे. ते दोष काय ह्यात काढतंय, आहे का नाही? मग त्याला ते ज्ञान व्हाय नाही का? ज्ञान व्हालंय, त्याला ज्ञान व्हालंय काय ह्यात तरी दोष काढायला ते. पण तो दोष त्याला जे वाटायलाय तो दोष त्याचा मानणं सत्य आहे का? तो दोष त्याचा तिथं दोष देणं त्याला हे खरं नाही ना ते. पण तो खरं मानतो का नाही तिथं? मग त्या ठिकाणी तो व्यवहार जो व्हायलाय त्याचा तो सत्यत्व बुद्धीनं व्हायलाय, है का नाही? मग तिथं सत्यत्व बुद्धी लावावी का? नाही बाबा, मला काय त्याच्यातलं कळत नाही, कशामुळं काय व्हायलंय तर इतकं म्हणाव. आणि मग कोणाला तरी विचारा का मै मोटर पाणी कमी मारायली हो, नवीच आणली हो पण कमी मारायली. मग तिथं जाणकार जर आला तर तो म्हणतो हे वायर कोणी येड्यानं जोडलेत हो, त्याला लगेच कळत आहे ना. ते म्हणते अहो हे वायर इकडं लावा लागतंय आणि हे वायर इकडं असतंय, हे कोणी लावलेत असे? मग ते म्हणते मॅप लावली होती. अरे मग त्याच्या त्या मोटरात कुठे दोष आहे, त्या लाईनीत कुठे दोष आहे? तुझ्या बुद्धीत दोष आहे, तुला याच्यातलं अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानालाच तू काय म्हणू लागलास? ज्ञान. कशाला मानू लागला? ते अज्ञानाला ज्ञान मानू लागला का नाही? आणि तिथंच सत्यत्व बुद्धी करू लागला का नाही? अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान मानू लागला का नाही? आणि त्याला सत्यत्व, है का नाही? मग सत्यत्व बुद्धी हे अज्ञान जाण असं माऊलीनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. सत्यत्व बुद्धी हे अज्ञान जाण. म्हणून मिथ्यात्व बुद्धीनं केलेला व्यवहार हे ज्ञानातला व्यवहार आहे आणि सत्यत्व बुद्धीनं केलेला व्यवहार अज्ञानात आहे. मग कोणी म्हणेल परमार्थ केलेला संसार सत्यत्व बुद्धीनं केलेला हे अज्ञान आहे, आणि परमार्थ सत्यत्व बुद्धीनं केला तर कोणता का असाना पण व्यवहारच आहे ना हो. म्हणून परमार्थ जरी केला तर तोही मिथ्यात्व बुद्धीनंच व्हायला पाहिजे, है का नाही? कारण हे मिथ्या ज्ञान आहे ना, हे मिथ्यात्व अनिर्वचनीय ख्याती जी आहे ना ती अज्ञानाच्या विरोधी आहे. ती अज्ञानाच्या विरोधी आहे. आणि जे ज्ञान आहे का ते ज्ञान विरोधी नाही. कोणचं? ते ज्ञान सामान्य ज्ञान. ते ज्ञान कोणतं? सामान्य असणारं ज्ञान. ते विरोधी नाही व्यवहाराच्या. मग व्यवहार तुमचा सत्यत्वानं होऊ की मिथ्यात्वानं होऊ, ते सामान्य ज्ञान त्याच्या विरोधी नाही. मग कोणतं ज्ञान विरोधी आहे अज्ञानाच्या व्यवहाराच्या? कोणतं ज्ञान? विशेष ज्ञान. विशेष ज्ञान विरोधात आहे, सामान्य ज्ञान विरोधात नाही. मग मुक्ताच्या ठिकाणी ज्ञानाच्या ठिकाणी
कोणतं ज्ञान असावं, विशेष असावं का सामान्य? विशेष ज्ञान काय करतंय? ते साधन आहे, ते अज्ञानाला निवृत्त करील. हा, मग ते साधन रूपी ज्ञान झालं, ते अज्ञानाचं नाशक आहे ते, है का नाही? मग त्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी सतत सतत ते जर ज्ञान राहू लागलं, कोणतं? विशेष ज्ञान, तर ते सतत काय करील? तिथं जर ज्ञान मानलं तर त्याच्या ठिकाणी अज्ञान बी मानावं लागेल. का? ते ज्ञान कामून ठेवलंय त्यानं जवळ, अज्ञानाला निवृत्त करण्यासाठी. हा, मग ते ज्ञान ठेवावं का? सामान्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थानं मुक्त नाही. मग सामान्य अवस्थेमध्ये ज्या वेळेस याची वृत्ती जाईल, सामान्य अवस्थेत ज्या वेळेस ज्ञानाची वृत्ती जाईल त्यावेळेस विशेष ज्ञान राहणार नाही, है का नाही? मग सामान्य ज्ञानामध्ये व्यवहार होतो का? वृत्ती सामान्यात गेली तर व्यवहार होतो का? विशेषातच व्यवहार होतो, सामान्यात होत नाही का? सामान्यातही व्यवहार होतो, पण कसा होतो? तिथं ज्ञान बी नसतंय आणि अज्ञान बी नसतंय. त्या व्यवहारात सामान्यातून वृत्ती जर व्यवहार करू लागली तर ज्ञानही नसतंय आणि अज्ञान बी नसतंय. मग तिथं त्या सामान्य अवस्थेमध्ये कोणी शत्रूही नसतंय आणि कोणी मित्रही राहत नाही. सामान्य अवस्थेमध्ये कोणी शत्रू बी नाही आणि कोणी मित्रही नाही. मग तिथं देवही नाही आणि देवीही नाही. मग तिथं आत्माही नाही आणि तिथं जीवही नाही, है का नाही? कारण ते ज्ञान कसं आहे? कोणालाच विरोध करत नाही, कोणालाच निवृत्त करत नाही. कारण ते स्वतः निवृत्त असतं. ज्ञानच काय असतं? निवृत्त असतं. ते कोणत्या वृत्तीवर येतच नाही. निवृत्त जे सामान्य स्वरूपाचं ज्ञान असतंय ते वृत्तीवर येतच नाही. आणि ते वृत्तीवर जर ज्ञान नाही आलं तर वृत्ती कार्य करीतच नाही. आणि वृत्तीनं जर कार्य नाहीच केलं तर मग तिथं व्यवहार कशाला होईल? व्यवहारच होत नाही. आणि मग जर अंतःकरण शिल्लक असलं तर तो व्यवहार होणारा कसा मानायचा? मग ते मजची स्तव झाले परी मी नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. हे माझ्यापासून होत असत सामान्य वृत्ती आणि तिचं प्रकाशन आहे. माझ्यापासून होत असन पण मी करीत नाही. हा, कार्य झाला असन माझ्याकडून नाही. मग शास्त्र म्हणतं देहाकडून, तो म्हणत नाही, तो मुक्त तो मुक्त म्हणत नाही देहाकडून. शास्त्र सांगतं तो व्यवहार त्याचा देह करतो, ते करत नाही. कारण तो असंग झालेला असतो देहातून आणि व्यवहारातून. कारण तो ब्रह्मरूप झालेला असतो आणि सामान्य वृत्तीवर तो आरूढ असतो. ती वृत्ती कशी असते? सामान्य असते. आणि ती वृत्ती चोर जरी आला संध्याकाळी तरी त्याला ती वृत्ती पाणी प्यायला देईन, का म्हणून उशीर केला इतका म्हणेल. त्याला वाटणार नाही हे चोर आहे ना आपण त्याला कसं म्हणावं. मग त्याचं अज्ञान आहे का? नाही, त्याचा तसा भाव आहे. चोर असो की शाहू असो एका नजरेनं बघण्याचा त्याचा भाव असतो. हा या शास्त्राचा प्रताप आहे, ही अशी वृत्ती करून देणं. हे शास्त्र, ही अध्यात्मविद्या इथपर्यंत नेऊन घालते
आणि मग तो मरतही नाही आणि जन्मतही नाही, कारण त्या ठिकाणी क्रियाच नाहीत ना. आणि मग कोण जन्मणार आणि कोण मरणार? कारण तो देहात अंतःकरणात त्याचा संबंधच तुटलेला असतो. अंतःकरणाचा आणि त्याचा संबंध सुटलेला असतो. त्यानं त्याची सत्ता ही काय केलेली असती? वाहू हा संसार देवापायी. हे जसं चालायचं तसं चलन, जसं त्याला चालवायचंय तसं चलन. म्हणजे त्याच्याच प्रकाशावर हे जसं चलन तसं चलन, है का नाही? तिथं त्याची कर्तृत्व बुद्धी राहत नाही. मीच करायलो, माझ्यामुळेच व्हालंय, व्हालंय त्याच्यामुळंच, पण तो म्हणत नाही हे माझ्यामुळं व्हालंय म्हणून. हे जगत कोणापासून झालंय? ईश्वरापासून झालंय. पण ईश्वर म्हणतो का हे मी केलंय? माझ्यापासून झाला असन, पण मी केलं नाही. म्हणजेच ईश्वराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे अलिप्तवाद शिकवतं. मजचिस्तव झाली, है का नाही? आता हे बी मजचिस्तव झाले हे कोणाकडून आहे? हे इकडून शास्त्राकडून म्हणा किंवा ज्ञात्या पुरुषाकडून म्हणा, हे म्हणणं आहे असं. जे प्रबोधन करायला लागले, जे वक्तव्य करायले त्याच्याकडून आहे मजचिस्तव झाले हे म्हणणं. पण त्याच्याकडून नाही, तो म्हणतच नाही माझ्याकडून झाले. पण जाणून देण्यासाठी, कळण्यासाठी माझ्यापासून तो म्हणतो झाले, मजचिस्तव झाले, परी मी नाही केले. मग मी नाही केले तर कोणी केले? आणि देहाकडून माझ्यामुळंच व्हायले. तर देहाकडून जे व्हालंय ते माझ्या सत्तेवरच देह करायलाय. कारण देहामध्ये जे चैतन्य आलं आहे, करण्याची जी सामर्थ्य आलं आहे ते माझ्याच सामर्थ्यावर करायला आहे देह. पण ते देह करायलेलं काही माहीत नसतंय त्याला. त्या ब्रह्मचैतन्याला कुठेशी काय व्हालंय, कोण परमार्थ करायलंय आणि कोण संसार करायलंय, कोण चोरी करायलंय आणि कोण देवदर्शन घ्यालंय, त्याला काही पत्ता नाही. का? कारण तो अलिप्त आहे. कसा? त्याच्यात राहून जे प्रकाशन व्हालंय ते त्याच्यामुळेच व्हालंय, पण तो करत नाही. आता बोलायलंय त्याच्याकडूनच आपण बोलायलो, पण ते बोलत नाही. ते आहे म्हणूनच. पण हे जे क्रिया करायला ते सामान्य कारण आहे का विशेष कारण आहे? ह्या ज्या व्यवहार व्हायला ह्या देहाकडून, याला कारण सामान्य आहे का विशेष आहे? कारण जे विशेष झालंय का ते सामान्याच झालंय, याच्यात काय वाद नाही. पण ते विशेष कुठं झालंय? अंतःकरणात झालंय. आणि व्यवहार कुठून व्हायले? तर मग कारण कोण समजायचं तिथं? विशेषच समजायचं. आणि सामान्यात तर जगतच नाही ना, त्याच्यामध्ये तर जग झालंच नाही. सामान्य जे ब्रह्म आहे, सामान्य स्वरूप, ते अजातवादात मोडतं. आणि जे विशेष आहे आत्मस्वरूप, ते विवर्तवादात मोडतं. आणि जीवत्व जे आहे का ते परिणामवादात मोडतं. देह, जीव म्हणजे देहच आहे का नाही? हे देह जे आहे हे परिणाम आहे. कोणाचा? मायेचा परिणाम आहे, अविद्येचा परिणाम आहे हे देह म्हणजे. आणि याच्यामध्ये विवर्त व्हालाय.
कोणाचा? सामान्याचा. याच्यामध्ये विवर्त झाला. विवर्त व्हायच्या अगोदर सामान्य आणि विवर्त झाला की विशेष. विवर्त झालेलं विशेष, विवर्त झालेलं विशेष, विवर्ताच्या अगोदरचं विशेष नाही. हा, विवर्ताच्या अगोदरचं ते मुख्य रूपानं आहे. भिंगात जे दिसायलंय, भिंगामध्ये जे दिसायलंय ते प्रतिबिंब आहे का नाही. मग ते प्रतिबिंब केव्हा, जर बिंब समोर आलं तर, बिंब त्या आरशासमोर आलं तर, आहे का नाही. आणि जर बिंब आरशासमोर नाही आलं तर, म्हणजे तोंड आरशाजवळ नाही आलं तर, ते ते मी रूपानं, ते स्वरूपानं, मुख्य रूपानं ते बिंब आहे. मुख आहे का नाही. आणि आरशामध्ये, आरशासमोर ज्यावेळेस आल्यावर पडतं ते कसं झालं, ते प्रतिबिंब झालं, आहे का नाही. पण ते प्रतिबिंब खरं आहे का, प्रतिबिंब हे सत्य आहे का. मग जीव त्या प्रतिबिंबासारखा आहे. जीव कसा आहे, त्या प्रतिबिंबासारखा आहे. आणि बिंब कसं आहे, ते बिंबा, ते पाहणाराचं जे तोंड आहे का ते बिंबरूप आहे. आणि ते आत्म्यासारखं आहे. भिंगामध्ये पडलेलं प्रतिबिंब हे बिंबाचं आहे, हे बिंबाचं आहे. मग बिंब मुख्य का प्रतिबिंब मुख्य आहे का नाही. मग आत्मा मुख्य का जीव मुख्य, आत्मा मुख्य आहे का नाही. पण ते प्रतिबिंब कोणाचं आहे, आत्म्याचंच आहे प्रतिबिंब, आहे का नाही. मग ते प्रतिबिंब ज्या वेळेस आरशात दिसत नाही त्यावेळेस कुठं जातं, आरशातून आपण बाजूला झालोत, आरशाच्या समोरून बाजूला झालोत, तर मग त्या आरशातलं प्रतिबिंब तिथं राहतं का. हा, ते प्रतिबिंब कुठं जातं, कशात मावळतं, बिंबातच मावळतं ते. हा, का त्या आरशात ते गेलं होतं का. ही केवळ प्रतीती आहे, वास्तविक हे काही खरं नाही. तसे आपण जीव झालोच नाही, नुसती ही प्रतीती आहे, हे काही खरं नाही, आपण जीव झालोच नाहीत. आरशात प्रतिबिंब पडतं ते खरं असते का. मग तसं आपण जीव झालोत हे प्रतिबिंबच आहे ना. मग ते खरं आहे का. हे वावगू मृगांबू दिसत असे, हे मृगजळ जसं आहे का. मग दिसायलंय ते मृगजळ, दिसायलंय, पण दिसायलंय पण ते सत्य आहे का. तसं हे जीव जगत दिसायलंय पण हे सत्य आहे का. अशी प्रतीती यावी ना. हा, मग ही प्रतीती सत्य आहे का मिथ्या आहे. प्रतीती यायली ना. मग ही प्रतीती सत्य आहे का मिथ्या आहे. मृगजळाची प्रतीती सत्य आहे का मिथ्या आहे. कोणी म्हणेल का नाही मला सत्य प्रतीती येईल, त्याला सत्य प्रतीती म्हणत नाहीत, है का नाही. प्रतीती यायली हे खरं आहे का नाही. पण कशी यायली, मिथ्या यायली, मिथ्यात्वानं यायली. ज्ञानाची तीच भूमिका असते. त्याला जगताची प्रतीती येते, त्याच्याकडून व्यवहार होतो, तो जेवतो, तो झोपतो, हा, नाना प्रकारचे राज्यकारभार करतो. जनकानं राज्यकारभार केला नाही का. हा, सगळं होतंय, पण कसं होतंय, मिथ्यात्वानं होतंय. हे जीवासारखं होत नाही, सांसारिकासारखं तो करत नाही.
मग ही अवस्था बांधण्यासाठीच परमार्थ करावा लागतो. ही अवस्था परमार्थ केल्यानं बाणती. पण जोपर्यंत असा अनुभव येत नाही तोपर्यंत खरं वाटत नाही. असं कसं होईन वाटतंय, विश्वास बसत नाही ना. कारण बघितल्याशिवाय कानाचा आणि डोळ्याचा म्हणतात ना फरक आहे. मग याची देहीन याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा माऊली जे म्हणालेत ते तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूतीला यायला पाहिजे. स्वप्रमाणानं तुम्ही सिद्ध व्हायला पाहिजेत. मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, हे सर्व अनित्य आहे, मी जन्मलो नाही आणि मी मरणार नाही, है का नाही. जन्मतच नाही तर मरण कसा. मग कोण जन्मलंय? हा देह जन्मलाय आणि त्या देहामध्ये माझं प्रतिबिंब पडलंय आणि ते विशेष झालंय आणि ते विशेषाच्या योगानं देहाचा व्यवहार चालायलाय. सामान्याच्या योगानं थोडंच चालायलाय, हे विशेषाच्या योगानं व्यवहार चालायलाय. मग तुम्ही थोडाच करायलो, तो देह करायलाय आणि ते विशेषाच्या आधारावर ते करायलाय, है का नाही. अंधारामध्ये का उजेड नसतंय का? का पूर्ण अंधारच असतंय? अंधारात सगळं अंधार नसतंय, ते सामान्य रूपाने अंधाराचा उजेड असतंच ना, है का नाही. मग ते सामान्य रूपाने असणारा जो प्रकाश आहे अंधारातला, तो त्या अंधाराला निवृत्त करतो का? तसं सामान्य असणारं जे ब्रह्म आहे ते जगताच्या विरोधी नाही, उलट सहाय्य करतं त्याला. त्याला उलट काय करतं? सहाय्य करतं, विरोध करत नाही. तसा ज्ञानाचा व्यवहार बी त्याला काय, त्याचं ज्ञान व्यवहाराशी विरोध करत नाही, व्यवहाराला. आणि व्यवहारही त्या ज्ञानाला विरोध करत नाही. व्यवहार सुद्धा त्या ज्ञानाला विरोध करत नाही आणि त्याचं ज्ञानही व्यवहाराला विरोध करत नाही. आणि जर विरोध करतं असं जर म्हणाल तर कोण कोणाला विरोध करतं? मग कोण कोणाच्या विरोधी आहे? विशेष ज्ञान, जे विशेष ज्ञान आहे का ते विरोधी आहे. जे विशेष ज्ञान आहे का ते विरोधी आहे. मग कुणाचे विरोधी आहे? जे काय असत रूपानं प्रकाशन व्हालंय, अज्ञानानं प्रकाश व्हायलंय, प्रकाशन व्हालंय, त्याला ते विरोध करतं. आणि ते ज्ञान सत्यत्वाला करतं का? खऱ्या ज्ञानाला करतं का ज्ञान विरोध? मग जी बुद्धी मिथ्या जगताला, मिथ्या देहाला सत्य करायला लागली, सत्य मानायली, त्या बुद्धीला ज्ञान विरोध करतं. आता शास्त्रामधून जे ज्ञान ग्रहण करायला तुम्ही, ते ज्ञान कोणाच्या विरोधी व्हायले? तर आपण जे मानलेलं आहे, काय मानलेलं? जे खरं नाही त्याला आपण खरं मानायलो, त्याच्या विरोधी ते ज्ञान आहे का नाही. आणि जर तो अगोदरच जर जगताला मिथ्या मानित असेल आणि त्याला जर समजा आपण शास्त्रातलं तत्वज्ञान सांगायलो, ते ज्ञान त्याच्याशी का लागू होईल का? ते विरोध करील का त्याला? मग मिथ्यात्वाला कुठे विरोध करतंय ते? मग कुणाला विरोध करतं? त्या सत्यत्व बुद्धीला, सत्यत्व बुद्धीला विरोध करतं ज्ञान, है का नाही. मग सत्यत्व बुद्धीनं ज्ञानाचा व्यवहार होतो का? मग ज्ञानाचा आणि व्यवहाराचा कसा विरोध होईल? विरोध असल्यावर व्यवहार होणार नाही, विरोध असल्यावर व्यवहार होत नाही, आणि विरोध नसल्यावर व्यवहार होतंय ना, है का नाही. शेजाऱ्याचे भांडणं लागले तर मग लगेच काय इकडं भाजी काय झाली तर वाटी भरून घेऊन जाते का तिच्या इथं? विरोध झालाय, मग तिथं व्यवहार कसा होईल? आणि व्यवहार कोणाचा होईल?
अगोदरच गोळ्या गुमटीनं ते एका जाग्यावर बसून बोलून बोलून उठले, जेवणाचा टाइम झाला म्हणून, आणि लगेच त्या ठिकाणी एकोण्याकीला भाजी भाकरी दिल्या नेऊन, आहे का नाही? कारण विरोधच नव्हता ना आधी तिथं. मग विरोध कधी होतो? विरोध कधी होतो? जर जर बुद्धी असत रूपानं व्यवहार करत असेल तर. बुद्धीकडून सत्य रूपानं व्यवहार व्हाय नाही. जशी वस्तू आहे तसं ती बुद्धी त्या वस्तूला मानी नाही, आणि जशी वस्तू आहे तसं जर त्या बुद्धीने नाही मानलं तर त्याला असतरूप व्यवहार म्हणतात. सतरूप व्यवहार म्हणतात का? आणि त्या असतरूप व्यवहाराला ज्ञान विरोध करतं. असतरूप व्यवहाराला ज्ञान विरोध करतं, आणि मग ज्ञानाच्या ठिकाणी तो व्यवहार कशा झालेला आहे? मिथ्यारूप झालेला आहे. मग मिथ्याला ज्ञान विरोध करील का? मिथ्याला ज्ञान विरोध करत नाही. दोरीवर सर्प प्रतीतीला आला, आणि हा सर्प आहे, हा सर्प आहे, तोपर्यंत त्याला मारा म्हणते ना. हा, ज्याला दिसलाय तो तर दात खाऊन त्याला मारील का? सत्यत्व बुद्धी झाली. कशावर झाली ती बुद्धी? सत्यत्व मिथ्यावर झाली. सर्प कसा आहे? तो मिथ्या आहे, आणि त्याच्यावर सत्यत्व बुद्धी केली, आहे का नाही? मग त्या ठिकाणी ते माराच मानणार त्याला. आणि ज्याची बुद्धी जसं आहे तसं ज्ञान करून द्यायली, अरे तर सर्प नाही, ती दोरी आहे, मग त्या ठिकाणी मारण्याचा व्यवहार घडेल का? मग त्या ठिकाणी ते ज्ञान त्याच्या विरोधी का दोरीच्या? कारण ज्ञानानं दोरी दिसायली आणि भ्रांती ज्ञानानं सर्प दिसायला. मग हे आत्मज्ञान भ्रांती ज्ञानाशी विरोधी आहे. आत्मज्ञान भ्रांती ज्ञानाशी विरोधात आहे का नाही? म्हणून ज्ञानाचा व्यवहार जो होतो तो मिथ्या व्यवहाराशी होतो, मिथ्या व्यवहारानं होतो. मग मिथ्या व्यवहार, सर्प मिथ्या आहे असं ज्ञान झाल्यावर त्याच्या संग काही दगाफटका आहे का? नाही. मग जिथं दगाफटका नाही तिथं व्यवहार न करायला काय झालं? मग ज्ञानी ज्या वेळेस व्यवहार करतो त्या व्यवहारामध्ये त्याला दगाफटका होत नाही त्या ज्ञानाला, म्हणून ते ज्ञान त्या व्यवहाराशी संलग्न राहतं. विरोध त्या ज्ञानाचा त्याचा नसतो. मग ज्ञानाकडून व्यवहार होतो, ज्ञानाकडून राज्यकारभार होतो. म्हणून तर पुराणामध्ये तसे दृष्टांत, तसा इतिहास करून ठेवलेला आहे. पहा तो इतिहास कशामुळं केलेला आहे? ते इतिहास सांगण्याचं कारण काय आहे? की ज्ञानी पुरुषाचं वर्तणूक कशी असते ती कळावी म्हणून ते इतिहास सांगितलेला आहे. पण आपण तो इतिहासच ऐकत बसतो. तो इतिहास कशामुळे सांगितलाय हे जाणत नाही. मग आणखी आपण याच्यातलंच सांगितलंय, याच्यातलंच झालंय, पण आता टाइम झालाय. आणखी काय राहिलं असलं तर उद्या पाहू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी.